जय श्री कृष्ण माऊली. मराठी नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. मराठी नवीन वर्ष कसं साजरं करावं? सकाळी सकाळी लवकर उठावं, स्नान करावं, घर स्वच्छ करावं, तोरण बांधावं, गुढी उभी करावी आणि गुळाचा आणि कडुनिंबाच्या पाल्याचा प्रसाद करावा. देवाकडं प्रार्थना करावी का, हे देवा, हे परमेश्वरा, माझ्या जीवनातलं कडू जाऊ दे आणि गोड गोड माझ्या जीवनामध्ये येऊ दे. कधी ऊन तर कधी सावली हे तर असतंच, कारण चैत्र महिन्यामध्ये झाडाला पालवी फुटते, वसंत ऋतूचं आगमन होतं. झाडाला जशी पालवी फुटते, ते झाड उन्हात असतं, कडाक्याचं ऊन असतं, तरी पण ते झाड बहरलेलं असतं आणि डुलत राहतं. तसं देवा, माझ्या जीवनात ऊन सावली येतच राहील, पण तू ह्याचं निवारण कर आणि तू माझ्यासोबत राहा, अशी भगवंताकडे प्रार्थना करावी. पाडव्यापासूनच मराठी राष्ट्रीय पंचांग चालू होतं, म्हणून मराठी संस्कृती विसरू नका. आपण मराठी संस्कृती विसरत चाललेलो आहे. आता मराठी माणसं पण 31 साजरं करतात, फटाकडे फोडतात आणि रात्री रात्री जागून पार्ट्या करतात, हॅपी न्यू इयर करतात. पण हे मराठी संस्कृती अशी आहे का, तुम्ही रात्री जागू नका, तुम्ही सकाळी लवकर उठा आणि नवीन वर्षाचं स्वागत करा. मराठी संस्कृती असं शिकवते आपल्याला रात्रभर जागून पार्ट्या करायला सांगत नाही. ही मराठी संस्कृती विसरते, आपल्या मुलांना कळणार नाही. आपणच जर रात्री पार्ट्या करत असलो 31च्या दिवशी, तर आपल्या मुलांना तरी काय समजणार? हे मराठी नवीन वर्ष कधीपासून चालू होतं हे आपल्या मुलांना समजणार नाही. म्हणून हे आपण सांगलं पाहिजे, बाळा, का आज आपला गुढीपाडवा आहे ना, हेच आपलं मराठी नवीन वर्ष आहे, ही मराठी संस्कृती आहे. पण इंग्लिश स्कूलमध्ये जाणारे मुलं, त्यांना काही समजत नाही, आई वडील काही सांगत नाही, ते मोबाईलमध्ये बिझी असतात. याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केलेली आहे. आनंदाचा दिवस म्हणून गुढी उभारली जाते. गुढी म्हणजे आनंद, मग कधीही साजरा करा. कृष्ण जन्म झाला होता तेव्हा गोकुळामध्ये गुढी तोरण लावले होते, आनंद साजरा केला होता. गुढी या तोरणे करती कथा गाती गाणे. कच शुक्राचार्याकडून संजीवन औषधी घेऊन आला होता, तेव्हा सर्व देवतांनी आनंद साजरा केला होता, गुढी आणि तोरण लावलं होतं. जेव्हा हनुमान सीताशुद्धीसाठी गेले होते, त्यांनी लंका जाळून अक्षयाला मारलं आणि सीतेला शोधलं, तेव्हा सगळ्यांनी जे जे कार केला का, हनुमंत आनंदाची गुढी घेऊन आला म्हणून. प्रथम सीता शुद्धी हनुमंत गेला, लंका दहन करुणी अक्षया मारीला जंबो माळी क्राळे स्थापिला, आनंदाची गुढी घेऊन आला. अयोध्येमध्ये श्रीराम प्रभू जन्माला आले तेव्हा गुढ्या तोरण लावली होती. आता राम जन्म आलेला आहे, आपण पण गुढ्या तोरण लावून त्यांच्या आगमनाची वाट बघत आहोत. गुढी म्हणजे यशाचा ध्वज, गुढी म्हणजे वारकरी परंपरेची पताका. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणवे दिले. संत ज्ञानेश्वर माऊली भगवी पताका घेऊन पंढरपूरला जातात आणि सांगतात, ही माझ्या जीवीची आवडी आहे, मी पंढरपुराला गुढी घेऊन चाललेलो आहे.